नमस्कार. आज आपण एका अशा घटनेवर नजर टाकणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचं अपहरण. आता हे नक्की कसं झालं आणि यामागे कारणं तरी काय होती? चला या सगळ्याची उकल करूया. बघा, ही केवळ एका नेत्याची अटक नव्हती. नाही, या घटनेने संपूर्ण खंडाच्या राजकारणालाच एक वेगळं अनपेक्षित वळण दिलंय. क्विको टोरो यांचं हे वाक्य या घटनेचं गांभीर्य किती मोठं आहे हेच आपल्याला दाखवून देतं. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या मोठ्या लष्करी कारवाईत नेमकं घडलं तरी काय? चला जरा सविस्तरपणे पाहूया. म्हणजे बघा, ही कारवाई किती वेगवान आणि एकदम नियोजनबद्ध होती. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अमेरिकी सैन्याने थेट छापा टाकला. त्याचवेळी आजूबाजूला हवाई हल्ले करून गोंधळ माजवला आणि या सगळ्यातून काही कळायच्या आतच मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं गेलं, आणि तेही थेट न्यूयॉर्कला नेण्यासाठी. आणि कारवाई यशस्वी होताच व्हाईट हाऊसमधून विजयाची घोषणाही झाली. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की पश्चिम गोलार्धात आपला दबदबा कायम ठेवण्याचा अमेरिकेचा हेतू किती पक्का आहे. आता गंमत म्हणजे ही घटना जेवढी धक्कादायक वाटतेय ना, तेवढी ती इतिहासाच्या चष्म्यातून पाहिल्यावर नवीन वाटत नाही. उलट असं वाटतं की इतिहासाची पुनरावृत्तीच होतीये. मग हा प्रश्न मनात येतोच की ही अशी पहिलीच वेळ आहे का, की याआधीही असं काही घडलंय? हाच प्रश्न आपल्याला या घटनेच्या मुळाशी घेऊन जातो. खरं तर व्हेनेझुएलातली ही कारवाई काही पहिली नाहीये. या संपूर्ण प्रदेशात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा एक मोठा आणि तितकाच वादग्रस्त इतिहास आहे, जो आपल्या समोर आहे. पनामाच्या मॅन्युअल नोरिएगाचं प्रकरण तर अगदी याच्याशी मिळतं जुळतं आहे. दोन्ही नेत्यांवर ड्रग्सचे गंभीर आरोप होते आणि दोन्ही वेळेस अमेरिकेने लष्करी कारवाई केली. पण एक मोठा फरक आहे. मादुरो प्रकरण हे दक्षिण अमेरिकेतील कुठल्याही देशावर झालेला पहिला थेट हल्ला मानला जातोय. या कारवाईमागे एक विशिष्ट राजकीय विचारसरणी आहे, ज्याला विश्लेषक डॉनरो डॉक्ट्रिन असं म्हणतायत. सोप्या भाषेत सांगायचं तर अमेरिका आपल्या प्रभावाखालच्या क्षेत्रात स्वतःचं हित जपण्यासाठी कोणतीही थेट कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, हाच त्याचा अर्थ आहे. चला आता पाहूया की या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया कशा आल्या. आणि सांगायचं तर त्या खूपच तीव्र आणि विभागलेल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांनी तर यावर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं सरळ उल्लंघन झालंय आणि भविष्यासाठी एक चुकीचा आणि धोकादायक पायंडा पडला आहे. दुसऱ्या बाजूला मादुरो यांच्या समर्थकांकडून तीव्र विरोध होतोय. त्यांचे पुत्र निकोलस मादुरो गुएरा यांनी तर अंतर्गत गद्दारीकडे बोट दाखवत संघर्षाचीच घोषणा केली आहे. आणि या विधानावरून अमेरिकेचे इरादे आणखी स्पष्ट होतात. त्यांना फक्त नेता हटवून थांबायचं नाहीये, तर आपल्या सोयीचं सरकार येईपर्यंत त्या देशावर एक प्रकारे नियंत्रण ठेवायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता हा उरतो की मादुरो तर गेले, पण व्हेनेझुएलामध्ये नेमकं काय सुरू आहे, तिथली परिस्थिती काय आहे? आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा एखाद्या देशाचा फक्त नेता हटवला जातो पण त्याची संपूर्ण राजवट तशीच राहते, तेव्हा काय होतं? यातूनच तिथली खरी गुंतागुंतीची परिस्थिती आपल्या समोर येते. व्हेनेझुएलाची सत्ता संरचना अजूनही जवळपास तशीच आहे, फक्त मुख्य नेता म्हणजे शीर गायब आहे. आणि यामुळे तिथे एक अतिशय अस्थिर आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हा फक्त राजकीय प्रश्न नाहीये, तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तेल कारखान्यांपासून ते बंदरांपर्यंत सगळी यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्यामुळे देशाची पुनर्बांधणी करणं हे एक प्रचंड मोठं आव्हान आहे. आणि ही आकडेवारी तर अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी आहे. अभ्यास असे सांगतात की जेव्हा बाहेरच्या शक्तीने हस्तक्षेप करून सत्ता बदलली आहे, तेव्हा जवळपास 1/3 प्रकरणांमध्ये पुढच्या 10 वर्षांत तिथे गृहयुद्ध सुरू झाले. आणि आता शेवटचा पण सगळ्यात मोठा प्रश्न, या घटनेचा उर्वरित जगावर काय परिणाम होणार आहे? जागतिक व्यवस्थेचं भविष्य काय असेल? टीकाकारांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात की या कारवाईमुळे संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील एका मूलभूत नियमाचं म्हणजेच कलम 2चं थेट उल्लंघन झालं आहे. UN जनरल असेंब्लीच्या अध्यक्षांचं हे विधान अमेरिकेच्या कारवाईविरोधातील मुख्य युक्तिवाद अगदी अचूकपणे मांडतं की कायद्याचं राज्य हे लष्करी ताकदीपेक्षा नेहमीच मोठं असलं पाहिजे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो, म्हणजे एखादा नेता कितीही हुकुमशहा असला तरी त्याला पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियम मोडणं कितपत योग्य आहे? यातून 21व्या शतकासाठी एक नवीन पायंडा तर पडत नाहीये ना, की ज्याची ताकद जास्त त्याचं म्हणणं खरं, बळी तो कानपिडी. याचे दूरगामी परिणाम काय असतील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे.